नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रेडिएशनच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं कशाचं, तर रेडिएशन काय असतं, मोड ऑफ हीट ट्रान्सफर काय असतं, रेडिएशनची प्रिवोस्टली कुठली थेअरी दिली होती आणि इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या होत्या, जसे की कलरवरून आपण ओळखू शकतो की ते एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे की कूल आहे. एखादा स्टार इथे बसून त्याचा कलर बघून सांगू शकतो, त्याचं टेम्परेचर काय असेल, त्याचं सरफेस टेम्परेचर काय असेल, सगळ्या स्टारचं सांगू शकतो. सनचं सुद्धा सांगू शकतो. सनचा कलर थोडासा व्हाईट ऑरेंज कलर टाईप आहे, मिक्स मध्ये आहे, त्या कलरवरून त्याचं टेम्परेचर सांगता येतं. बाकीचे जे स्टार दिसतात जे आपल्यापासून करोडो मिलियन्स ऑफ लाईट इयर्स दूर आहेत, त्यांचं सुद्धा टेम्परेचर परफेक्ट सांगू शकतो, फक्त कलर बघून, त्याच्यातून निघणारी रेडिएशन बघून. असा हा रेडिएशन एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, आता रेडिएशनच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्टला आपण स्टार्ट करूया. ओके, आता त्याआधी काय करतो बघा, इमॅजिन करा एक बॉडी आहे, एक बॉडी शॉर्टी आहे, ही बॉडी शॉर्टी आहे. ओके, ही बॉडी शॉर्टी आहे, त्याच्यावर हीट पडते. ही बघा, हीट आली, ब्ल्यू कलरची हीट त्या बॉडीवरती पडते. ओके, इमॅजिन करा ही हीट जी पडते ती क्यू अमाऊंट आहे. क्यू म्हणजे 100, 200, 300, 400 काहीही नंबर असेल. आपण एक तुम्हाला समजण्यासाठी आपण एक इमॅजिन करूया, ही अमाऊंट ऑफ हीट आहे ती 100 युनिट आहे. याच्यावर जे ऑब्जेक्टवर एक कुठला तरी ठोकळा आहे, वस्तू आहे, त्याच्यावर हीट पडते ती 100 आहे. आता हा ऑब्जेक्ट काय करणार, ऑब्जेक्ट काय करणार, एक तर हीट तो रिफ्लेक्ट करू शकतो, याच्यावर जी हीट आली ती अशी रिफ्लेक्ट पण करू शकतो. ऑब्जेक्ट कॅन रिफ्लेक्ट हीट, ऑब्जेक्ट हीट रिफ्लेक्ट पण करू शकतो. दुसरी पॉसिबिलिटी काय, ऑब्जेक्ट हीट ऍब्झॉर्ब पण करू शकतो, हीट ऍब्झॉर्ब पण करू शकतो. असं पण होऊ शकतं ना, रिफ्लेक्ट आलेली हीट परत रिफ्लेक्ट करू शकते, हीट ऍब्झॉर्ब पण करू शकते. तिसरी पॉसिबिलिटी, ही हीट याच्यातून आरपार जाऊ शकते, म्हणजेच काय, हीट ट्रान्समिट पण होऊ शकते. या तीन पैकी चौथी कुठली पॉसिबिलिटी तुमच्याकडे असेल तर मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत चौथी पॉसिबिलिटी भेटलेली, एक तर रिफ्लेक्ट करू शकतो, ऍब्झॉर्ब करू शकतो, नाही त्या बॉडीतून आरपार तरी जाऊ शकते. ओके, समजा 100 युनिट आहेत, 100 युनिट आहेत, त्यांनी रिफ्लेक्ट केली. किती रिफ्लेक्ट केली माहित नाही, समजा क्यू आर अमाऊंट रिफ्लेक्ट केली. ऍब्झॉर्ब केली किती आहे माहित नाही, समजा क्यू ए अमाऊंट ऍब्झॉर्ब केली, किती पैकी, क्यू पैकी. आणि ट्रान्समिट केली किती केली माहित नाही, क्यू टी अमाऊंट ट्रान्समिट केली. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करू शकता, 100 ची हिट पडले, 30 रिफ्लेक्ट झाली, 50 ऍब्झॉर्ब झाली, मग उरली किती, 20 तो ट्रान्समिट करेल. 30, 20, 50, 50, 50, 100, 100 आउट ऑफ सगळा यूज होणार त्याचा. काही होऊ शकतं, कदाचित हीट रिफ्लेक्ट जास्त करू शकते, मग हे दोघं कमी होते. कदाचित हीट ट्रान्समिट जास्त होऊ शकते, मग हे दोघं कमी होतील. कदाचित तो समजा 80% ऍब्झॉर्ब केली, समजा 80%, 100 पैकी 80 सगळंच्या सगळं ऍब्झॉर्ब केलं, मग कदाचित 10% रिफ्लेक्ट करत असेल, उरलेला 10% ट्रान्समिट करत असेल. काहीही पॉसिबिलिटी असू शकतात, पण ह्या तिघांची ऍडिशन याची आवडीच असणार. जेवढी हीट त्याच्यावर पडले तेवढी या 3 पार्ट मध्ये डिवाइड होणार. ओके, आता बघा, क्यू आर मीन्स अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट, QA means amount of heat absorb, QT means amount of heat transmit. ट्रान्समिटचा अर्थ काय, एखादा ऑब्जेक्ट असेल, याच्यावर हीट पडली तर याच्या पलीकडे हीट जाणार, या ऑब्जेक्टच्या थ्रू पलीकडे हीट जाणार, त्याला म्हणतात ट्रान्समिट. जसं की ग्लास, एखादी काच आहे, बरोबर, काच आहे, पलीकडे समजा शेकोटी पेटवली, काच वर घेतली, उन्हात ना बघा ना, गाडीमध्ये बसलात, कारमध्ये बसलात, काच वर घेता, तरी पण तुम्हाला हीट आतमध्ये जाणवते. कशी काय, हीट त्याच्या आतून ट्रान्समिट झालेली आहे. ओके, ट्रान्समिट झालेली, आर पार झालेली, ही आर पार, ही ऍब्झॉर्ब, रिफ्लेक्ट. ओके, आता बघा, टोटल क्यू अमाऊंट ऑफ हीट पडली, काही ऍब्झॉर्ब झाली, प्लस काही, अरे हा, काही ऍब्झॉर्ब झाली, काही रिफ्लेक्ट झाली आणि काही ट्रान्समिट झाली. जेवढी हीट पडली ह्या 3 पार्ट मध्ये डिवाइड होईल. ओके, लेट डिवाइड दी इक्वेशन बाय क्यू. चेष्टा असंच काहीतरी उगाच टाइमपास. याला क्यू ने डिवाइड केलं, क्यू अपॉन क्यू 1, क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू अपॉन क्यू प्लस
QT अपॉन क्यू, क्यूने डिवाइड केलं. आता बघा हा जो पार्ट आहे QR अपॉन क्यू, QA अपॉन क्यू, QT अपॉन क्यू, याला काय म्हणतात बघा. क्यू अमाऊंट ऑफ हीट पडली 100 पैकी 30 रिफ्लेक्ट झाली, 100 पैकी 50 ऍब्झॉर्ब झाली, 100 पैकी 50 ऑब्झर्व झाली. याला काय म्हणतात? QR अपॉन क्यू इज कॉल्ड एज, याला काय म्हणतात? कोइफिशियंट ऑफ आर म्हणजे रिफ्लेक्ट, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. QR अपॉन क्यू ला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि त्याचा सिम्बॉल आहे रिफ्लेक्शनचा स्मॉल आर. ओके. सेकंड QA अपॉन क्यू याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कशाला म्हणतात? QA डिवायडेड बाय क्यू, सिम्बॉल यूज करायचा QA. आणि थर्ड आहे कोइफिशियंट ऑफ, आता तुम्हाला समजलं असेल याला काय म्हणणार ते, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. QT अपॉन क्यू, सिम्बॉल आहे TR, ट्रान्समिशन. आता हे सगळे सिम्बॉल मी 1 इज इक्वल टू QR अपॉन क्यू आर प्लस इथे येणार A प्लस इथे येणार T. हा आहे मेन फॉर्म्युला ज्याच्यावरती न्यूमरिकल विचारू शकतात. ओके. डेफिनेशन विचारली एक्झामला, समजा डेफिनेशन, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन? इट इज द अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट. जेवढी हीट पडली त्याच्यातली किती ऍब्झॉर्ब करतो त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, सिम्बॉल आर. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन समजा डेफिनेशन विचारली, याच्यावरून सांगायचं अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब, इट इज द रेशो. इम्पॉर्टंट पॉइंट, हा रेशो आहे, डिवाइड आहे. इट इज द रेशो ऑफ amount of heat absorbed to the amount of heat incident on it. Coefficient of transmission, amount of heat, it is the ratio of amount of heat transmitted to the amount of heat absorbed is called as coefficient of transmission. अशा सगळ्या इझी डेफिनेशन आहेत. आता बघूया याच्या मागच्या थोड्या केसेस. कशावरून? याच्यावरून. इथं झिरो ठेवलात, तर कुठले सबस्टन्स भेटतात, त्या सबस्टन्सचं नावं काय ते आता बघूया. चला आता एक एक करून 4 केसेस बघूया. ओके. कोर्टाने 4 केस फाईल केलेले आहेत, एक एक केस सॉल्व्ह करूया. ओके. समजा रिफ्लेक्शन 0 होतंय, ऑब्जेक्ट इथं आहे. ओके. याच्यावर हीट पडले, रिफ्लेक्ट करत नाही, हा ऍब्झॉर्ब पण करत नाही, पण ट्रान्समिट मात्र करतोय. T इज इक्वल टू 1 असेल, हे झिरो, मग T किती झाला? 1 होणार. याचा अर्थ जेवढी हीट त्याच्यावर पडते सगळीच्या सगळी ट्रान्समिट करतोय. असा सबस्टन्स आहे, त्याच्यात हीट पडली, सगळीचे सगळे आरपार जाते. मग अशा सबस्टन्सला म्हणतात गुड ट्रान्समिटर. ओके. असे सबस्टन्स तुम्ही बघितलेत कुठले? ट्रान्सपरंट सबस्टन्स ज्याच्यात हीट पडली की ऍब्झॉर्ब न होता, रिफ्लेक्ट न होता, सगळीच्या सगळी पास होते. द अमाउंट ऑफ हीट व्हेन फॉल्स ऑन द ऑब्जेक्ट, द ऑल हीट रेडियंट ट्रान्समिटेड थ्रू द ऑब्जेक्ट कॅन पास थ्रू द ऑब्जेक्ट. त्या सबस्टन्सला स्पेशल नाव आहे. काय नाव आहे बघा? डायथरमॅनस सबस्टन्स. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एक्झामला मल्टिपल चॉईसला येऊ शकतो, जेईला, नीटला, कशाला हा येऊ शकतो, एक 1 लाईन आन्सर मध्ये येऊ शकतो. जेव्हा TR इज इक्वल टू 1 असेल म्हणजे सगळी अमाऊंट ऑफ हीट जर पास होत असेल त्या सबस्टन्सला डायथर्मनस सबस्टन्स म्हणतात. तो परफेक्ट ट्रान्समिटर आहे. ओके. परफेक्ट ट्रान्समिटर आहे. आणि जर वीक पॉइंट काय? डायथर्मस सबस्टन्स इज अ बॅड रिफ्लेक्टर अँड बॅड ऍब्झॉर्बर. लक्षात ठेवा. एक्झाम्पल कुठले असे कुठले सबस्टन्स आहेत? ग्लास आहे, क्वार्ट्ज, त्याच्यानंतर H2N2, हे काही गॅस पण आहेत, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल बस. आता आपण केस नंबर सेकंड. एकदम इझी आहे. एक सबस्टन्स आहे, त्याच्यातून हीट 0 जाते म्हणजे अजिबात पास होत नाही लाईट. T इज इक्वल टू 0. हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. फक्त एक तर ऍब्झॉर्ब तरी होऊ शकतो, डुक, नाहीतर रिफ्लेक्ट तरी होऊ शकतो. दोनच पॉसिबिलिटी आहेत. आयदर दिस ऑब्जेक्ट कॅन ऍब्झॉर्ब ऑर रिफ्लेक्ट,
बट डू नॉट ट्रान्समिट इवन अ सिंगल क्वांटिटी. चिंडुकली पण हीट त्या ऑब्जेक्ट मधून आरपार जाऊ शकत नाही. का? तो फक्त ऍब्झॉर्ब करतोय आणि रिफ्लेक्ट करतोय. ओके, मग अशा सबस्टन्सला काय म्हणतात? सबस्टन्स विच कॅन नॉट ट्रान्सफर एनी हीट or cannot transfer any heat through that object or cannot pass that substance is called as अथर्मॅनस सबस्टन्स. अरे बापरे, अरे काय बालांनो, अथर्मॅनस सबस्टन्स. अरे काय, याचा डाय काढायचा, वाक्य लिहायचं, हा डाय अथर्मॅनस, हा अथर्मॅनस. अशा सबस्टन्सला ऑपॅक सबस्टन्स सुद्धा म्हणतात. ऑपॅक सबस्टन्स. ऑपॅक हे गावठी नाव आहे, हे सायंटिफिक नाव आहे. ओके, ऑपॅक. जसं की आता बघा, असा कुठला सबस्टन्स आहे माहिती आहे? एकदम इझी आहे. लाकूड. समजा असं झाड असेल, असा लाकडी फळी असेल, पलीकडे हीट पेटवले, लाकडी फळीच्या पलीकडे हीट पेटवलं आणि तुम्ही इकडे उभे राहिलात, अजिबात तुम्हाला गरम जाणवणार नाही. हा तोच सबस्टन्स आहे. ट्रान्समिशन इज इक्वल टू 0. एक मोठा दगड आहे, समजा ऊन आहे भरपूर, दुपारचं ऊन आहे आणि एका दगडाच्या सावलीत तुम्ही बसलेले आहात. हीट लागते का तुमच्या अंगावर? नाही. तो पण आहे. एक्झाम्पल कुठला आहे? वूड आहे. त्याच्यानंतर रॉक, स्टोन, ही पण एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर बेन्झिन एक आहे, बेन्झिन नावाचं केमिकल. त्याच्यानंतर मॉइस्ट एअर. जर ह्युमिडिटी जास्त असेल एअरमध्ये तर त्याच्या पलीकडे हीट जाऊ शकत नाही. एक तर ऍब्झॉर्ब करू शकतो, रिफ्लेक्ट करू शकतो. समजलं? केस नंबर सेकंड, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एक लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो लक्षात ठेवा. केस नंबर थर्ड बघू. तिसरा आणि चौथा इंटरेस्टिंग आहे. ओके, आता बघा, इमॅजिन करा, एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर, याच्यावर हीट पडली, हीट पडली, हीट पडली, हीट पडली, म्हणजेच रेडिएशन पडलं याच्या अंगावर. ओके, ट्रान्समिट 0, पलीकडे जात नाही. ऍब्झॉर्ब 0, स्वतः सुद्धा ऍब्झॉर्ब करत नाही. मग राहिलं काय? रिफ्लेक्ट. जेवढी हीट आली डिस्क्याव, जेवढी हीट आली डिस्क्याव, जेवढी हीट आली डिस्क्याव, सगळीच्या सगळी ट्रान्समिट करतोय. ऍब्झॉर्ब पण करत नाही, ट्रान्समिट पण करत नाही, पण पडलेली हीट रिफ्लेक्ट करतोय. याला म्हणतात गुड रिफ्लेक्टर. गुड रिफ्लेक्टर. असा रे कोण आहे माणूस? असा कोण आहे जो सगळीच्या सगळी हीट रिफ्लेक्ट करतो? इज कॉल्ड एज गुड रिफ्लेक्टर. अँड गुड रिफ्लेक्टर आर बॅड ऍब्झॉर्बर. गुड रिफ्लेक्टर आर बॅड ऍब्झॉर्बर अँड बॅड ट्रान्समिटर. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. जो सगळीच्या सगळी रिफ्लेक्ट करतो तो कमी ऍब्झॉर्ब करतो. याचा अर्थ त्या ऑब्जेक्टचे टेम्परेचर वाढणारच नाही. असे कोण आहेत? शायनी सरफेस. शायनी सरफेस, एकदम गुळगुळीत चमचमीत सरफेस आहे, चकचकीत सरफेस आहे, त्याच्यावर सिल्वर कोटेड वगैरे लावलेली आहे, त्याच्यावर हीट आली, सगळीचे सगळी रिफ्लेक्ट होणार. इट इज कॉल्ड एज गुड रिफ्लेक्टर. गुड रिफ्लेक्टरचा आर ची व्हॅल्यू असते 1, बाकी दोन्ही 0. हा इंटरेस्टिंग आहे. राहिला लास्ट. ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर हीट पडली, ना रिफ्लेक्ट करतो, ना रिफ्लेक्ट करतो, ना ट्रान्समिट करतो. काय करतो? ऍब्झॉर्ब करतो, ऍब्झॉर्ब करतो, सगळी हीट ऍब्झॉर्ब केली. जेवढी हीट पडली सगळी ऍब्झॉर्ब केली. याला म्हणतात गुड ऍब्झॉर्बर. गुड ऍब्झॉर्ब, गुड ऍब्झॉर्बर. अँड गुड ऍब्झॉर्बर आर बॅड रिफ्लेक्टर. जर सगळे ऍब्झॉर्ब करत असेल तर रिफ्लेक्ट का करेल? बॅड ट्रान्समिटर. हे दोघं उलटे. जर रिफ्लेक्ट करत असेल तर ऍब्झॉर्ब करणार नाही, जर ऍब्झॉर्ब करत असेल तर रिफ्लेक्ट करणार नाही. ओके, आणि असे जे सबस्टन्स आहेत सगळे ऍब्झॉर्ब करतात ते दिसायला काळे असतात. मोस्ट ऑफ द, म्हणजे 99% ब्लॅक कलरचे असतात. ओके, 1% आहेत ज्यांना कलर सुद्धा आहे, म्हणून त्यांना ब्लॅक बॉडी सुद्धा म्हणतात. ब्लॅक बॉडी, जो मोस्ट ऑफ द सिलेबस पुढे याच्यावर ब्लॅक बॉडीवरच डिपेंड आहे. पण मित्रांनो, ह्याचे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, लॅम्प ब्लॅक. एकदम गुगलला जाऊन सर्च करा, लॅम्प ब्लॅक कसा दिसतो बघा. ओके, एवढा काळा आहे, एवढा काळा आहे, त्याच्यावर बॅटरी जरी मारली तुम्हाला समजणार नाही त्याच्या बॅटरीचा उजेड पडला की नाही. ओके, लॅम्प ब्लॅक एक आहे. त्याच्यानंतर आहे कार्बन ग्रॅफाईट. बुकमध्ये एक्झाम्पल मला वाटते दिलेले नाही आहेत, नेटवरनं शोधलेले आहेत. कार्बन ग्रॅफाईट. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे प्लॅटिनम ब्लॅक, नंतर गोल्ड ब्लॅक. अरे हे काय? हो हो हो, गोल्ड ब्लॅक. गुगलला सर्च करून बघा कसा दिसतो गोल्ड ब्लॅक. त्याच्यानंतर फेरिस ब्लॅक बॉडी एक आहे. आणि मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट सन हा ब्लॅक बॉडी आहे, जरी दिसायला काळा नसला तरी, कारण सन सगळी हीट ऍब्झॉर्ब करतो. सर, सगळी हीट ऍब्झॉर्ब करतो, मग त्याची हीट आपल्याला कशी येते?
जर सन सगळी हीट ऍब्झॉर्ब करतो तर मग आपल्याला हीट कशी काय मिळते? याला म्हणतात इमिशन. सन सगळी लाईट इमिट करतो, त्याला इमिशन म्हणतात. आता हा इमिशनचा कन्सेप्ट आहे तो रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन आणि ऍब्झॉर्प्शन पेक्षा वेगळा आहे. तो पुढच्या पार्टमध्ये बघूया. त्याला याच्याशी कन्फ्यूज करू नका. काही लोकांना ट्रान्समिट करणे आणि इमिट करणे या दोन्ही एकच गोष्टी वाटतात. तर बाळांनो, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा ऍब्झॉर्ब करतो सगळी लाईट तेव्हा तो इमिट काय ते पुढे बघूया आपण. ओके, पण सन लक्षात ठेवा हा ब्लॅक बॉडीमध्ये येतो. स्टार काही आहेत ते ब्लॅक बॉडीमध्ये येतात जे सगळी हीट ऍब्झॉर्ब करतात. ओके, तरी पण आपल्याला हीट भेटते. का भेटते? तर इमिशनमुळे भेटते. ते इमिशन, इमिट काय ते, इमिसिव्हिटी काय ते पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. सगळं आताच शिकू नका, हे एवढंच आजच शिका. ओके, मला माहिती तुम्ही अभ्यासाचे खूप मोठे भुकेलेले आहात. ओके, ठीक आहे. चला, आजचा पाठ इथेच संपलेला आहे. जी ब्लॅक बॉडी काली बॉडी बघत होतो ती पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. त्याच्यामध्ये आपण ब्लॅक बॉडी कशी बनवायची, कशी बनवतात ते पण शिकूया. ओके, कारण त्याच्यावरती 100% तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढलेत तर मला वाटते 7 ते 8 वेळा फेरिस ब्लॅक बॉडीवर क्वेश्चन आलेले आहे. नुसती थेरी लिहायची. ते काय कन्सेप्ट आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. तोपर्यंत एक जुनी व्हिडिओ बघा, आपली रेडिएशनची जी काल परवा टाकलेली ते व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर ही व्हिडिओ बघा. जरा तुमचा मोमेंटम एकदा चालू होईल. मोमेंटम एकदा आला तुम्हाला की सगळे कन्सेप्ट एक 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 क्रिस्टल क्लिअर सारखे क्लिअर होतील. ओके, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.